नमस्कार, आपण पाहता TV9 मराठी. मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो. व्हायरल वास्तवमध्ये पहिलीच बातमी बघणार आहोत की माणसाला गुदगुल्या केल्या की तो हसून हसून लोटपोट होतो. मात्र जळगावात अशी एक व्यक्ती आहे जी बोट न लावताच केवळ बोट दाखवलं की हसून हसून लोटपोट होते. चला भेटूयात या अवलियाला. जगातील अनोखा भन्नाट आजार. केवळ बोट दाखवताच गुदगुल्या. बोट लावलंच तर जमिनीवर लोटपोट. बोट न लावताच होतात गुदगुल्या. हसण्याचा आजार आउट ऑफ कंट्रोल. मात्र या गृहस्थांना हसवण्यासाठी कशाचीच गरज भासत नाही. केवळ बोट दाखवण्याची गरज आहे. मग ते केवळ हसतच नाहीत तर हसून हसून लोटपोट होतात. हसून हसून खाली कोसळतात. महत्वाचं म्हणजे बोट न लावताच त्यांना गुदगुल्या होतात. जळगाव जिल्ह्यातील 40 गावातील हे अफलातून गृहस्थ. त्यांचं नाव आहे सुनील सानप. आपल्या सर्वांना गुदगुल्या होतात. तसंच सुनील सानप यांनाही गुदगुल्या होतात. मात्र तुम्हामांपेक्षा सानप यांना होणाऱ्या गुदगुल्या जरा वेगळ्या आहेत, कमालीच्या आहेत. बोट लावून तिथे गुदगुल्या म्हणतात, तर तो सानप यांना नुसतं बोट दाखवलं तरी गुदगुल्या होतात. त्यांच्या शरीराला स्पर्श जरी केला तरी ते अक्षरशः लोटपोट होतात, खाली कोसळतात आणि हसू लागतात. मात्र कधी कधी मित्रांच्या या खोडीचा त्यांना त्रास देखील होतो. बघा काय म्हणतात त्यावर. मला गुदगुल्या करण्याचा लोकांचा फक्त म्हणजे उद्देश का याला त्रास द्यायचा किंवा त्यांना मजा वाटते माझ्याबद्दल, म्हणजे माझा हा आनंद व्यक्त करतात हे असं बोट लावून किंवा काय आला आला. मला बघूनच लोक आला आला असं म्हणतात. हो, लांबूनच तुमची वाट बघत असतात लोक. वाट बघताच तुम्ही लांबून येत असताना ते लोक तयार होतात. तयारच होतात, आवाज देऊन तयार होतात. खरं तर सुनील सानप हे पेशानं शेतकरी आहेत. दिवसभर ते आपल्या शेतात राबतात आणि फावल्या वेळात त्यांचे मित्र चौकात टोळी जमवून सानप यांची वाट पाहत असतात. आणि तिथे एकदा का तिथे अवतरले की मग त्यांच्या बोट न लावताच गुदगुल्या या खेळाला सुरुवात होते. त्यांचा कोर्टातला एक किस्सा भलताच प्रसिद्ध आहे की आम्ही कोर्टामध्ये उभे होतो आणि सुनील सानपला पाठीमागून एक व्यक्ती आली आणि त्यांनी सहज असा पोटाला हात लावला. इतका जोरात काही आवाज त्यांनी दिला त्या ठिकाणी की त्यांचा आवाज ऐकून न्यायासन चालू असलेलं होतं ते सुद्धा न्यायमूर्ती उठून उभे राहिली की कोर्टाच्या बाहेर काय जाणार. म्हणजे इतकं हसत खेळत असं हे व्यक्तिमत्व आहे. या गमतीच्या खेळात ते कधी कधी हसून खालीही कोसळतात आणि त्यांचे पांढरे शुभ्र कपडे धुळेने नक्षीदार बनतात. हा खेळ पाहून तिथे जमलेल्या टोळक्याचं चांगलंच मनोरंजन होतं. मात्र त्यांच्या आई या सगळ्या प्रकारामुळे हैराण सुद्धा होतात. तो कोणी भरतीला गेला होता भाऊ पहिले, तेव्हा गुदगुल्या तो भरती झालता. मग ते हे करते ना तेव्हा त्याला गुदगुल्या त्यांनी दुसऱ्याने सांगितलं, त्यांनी काय मला सांगितलं नाही भाऊ. कधीच मला त्यांनी सांगितलं की मला गुदगुल्या करता. माझ्या सामने एखादा करीत होता तेव्हा मग मी म्हणायचे काय ग तुम्ही गुदगुल्या करताय. तो म्हणायचा जाऊ वायफट असं म्हणायचा. खरं सांगायचं झाल्यास सुनील सानप यांना टच फोबिया आहे. त्यामुळे समोरचा व्यक्ती बोट दाखवतो म्हणजे गुदगुल्या करतोच अशी त्यांची धारणा, मानसिकता आहे. आणि त्यातूनच त्यांना हसू फुटतं. त्यांचा हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता. त्या आधारे त्यांना शोधत आणि त्याला असलेली व्यथेची किनार TV9ने शोधून काढली आणि तुमच्यासमोर मांडली. मोतीलाल अहिरे सोबत विलास आठवले, 40 गाव, TV9 मराठी.